हे घर बांधतानाच माझ्या आईवडिलांनी गवंड्याच्या हाताखाली काम केलं. म्हणजे मालक असताना सुद्धा तो तिचे पगार दुसऱ्याला जाऊ नये, घरात जावं किंवा कमी पैसे, तर आईवडिलांनीच ही बिल्डिंग बांधली आमची. जेवढ्या निवडणुका भाऊंनी, आता ही 10वी निवडणूक आहे, तेवढ्या सगळ्या निवडणुका ह्याच घरातून लढवल्या गेल्यात. त्यामुळं खूप छान आठवणी आहेत. पैकी लोकांची कार्यकर्त्यांची रेलचेल असणार आहे, पण आत्ता वाटायला लागलं कुठंतरी की नाही, आता मोठं घर घ्यावं लागणार आहे. मला बंगल्यामध्ये बी करमणार नाही. तेच काही पुण्याच्या निवडणुकांना अवघे 5 दिवस बाकी आहेत. प्रचार 2 दिवसात संपतोय आणि या प्रचारामध्ये आपल्याला सगळेच उमेदवार त्यांच्या परिवारासह सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सहकुटुंब प्रचार चालू आहे, त्यामुळे घरात द्यायला वेळ नाही आहे. पण आज आपण पाहणार आहोत की पुण्यातल्याच एका उमेदवाराचं घर कसं आहे. मी बोलते आहे रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल. रवींद्र धंगेकर हे अतिशय साधा माणूस म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे नेहमीच त्यांच्याबद्दल बोलताना बरेच लोक आपल्याला रवींद्र धंगेकर हे अतिशय साधे आहेत, स्वभावाने साधे आहेत असं म्हटलं जातं. पण ते जितके साधे आहेत तितकंच साधंसुधं त्यांचं घरसुद्धा आहे. त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत की रवींद्र धंगेकर यांचं घर नेमकं कसं आहे. चला तर मग पाहूयात त्यांचं घर कसं आहे. रवींद्र धंगेकर यांच्या घरात आता आपण प्रवेश करतोय. चला पाहूयात त्यांचं घर नेमकं कसं आहे. ताई, तुमचं घर दाखवायला मला. इथे समोर माझ्या ननंदबाई राहतात धाकट्या, त्यांचा रूम आहे तो. हा एक कॉमन रूम आहे. हे कॉमन आमचं टॉयलेट बाथरूम आहे. आणि घराचा पसारा प्लीज बघू नका, कारण गेले 1.5 महिना घरात मी नाहीच आहे. त्यामुळे हे काही कपडे आलेले, सत्काराच्या शाली, नारळ, सगळं आहे. किचन तेवढं तुम्हाला स्वच्छ दिसेल, कारण किचनमध्ये 1.5 महिना स्वयंपाकच होत नाही आहे. खाली जाऊबाईंकडेच आम्ही स्वयंपाक करतो, जेवतोय, त्याच सगळं बघतात करतात. त्यामुळे तुम्हाला किचन स्वच्छ दिसेल, पण बाकीचा सगळा पसारा आहे, कारण इनमीन 2च रूम आहेत, त्यामुळं पसारा तर असणारच आहे. हे असं आमचं साधं घर आहे. तुम्ही जेव्हा लग्न करून आलात तेव्हा पण असंच होतं का घर, की त्यानंतर काही नाही? खाली 2 रूम होते आणि वर टेरेसवर माझं लग्न ठरल्यानंतर 2 रूम बांधले. बाकी सगळीकडे भाडेकरी होते आमचे. मग ते आता जसं कुटुंब वाढत गेलं तसं भाडेकरी थोडे कमी करत गेलो. आता भाडेकरी कोण नाही आहे. खाली फक्त 2 जे दुकानं आहेत त्याच्यामध्ये वकील आहेत. बाकी मग सगळं आता आम्हीच वापरतो, कारण घरात माणसंच एवढे आहेत, त्यामुळं घर आता कमी पडते. पण आता घ्यायचा विचार करावा लागणार आहे निवडणूक झाल्यानंतर, कारण अख्ख्या पुणे शहरातून लोक येणार आहेत. त्यामुळं घर थोडं आता मोठं वाढवावं लागणार आहे. माझ्याबरोबर रवी भाऊ आहेत. आत्ता प्रचाराला निघालेत. सकाळचे 8 वाजता आहेत आणि खूप घाई गडबडीत सगळं आवरून ते आता प्रचाराला निघालेत. भाऊ, काय सांगाल, आजचा दौरा कसा आहे? आज ह्या भागातनं तोफखान्यातून सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी 2-2:30 वाजतील रात्रीचे. आता प्रवास चालू झाला. हा 2-2:30 रात्रीपर्यंत थांबणार. नक्कीच भाऊ, घर पाहतोय आम्ही तुमचं. अतिशय साधं घर आहे. साधा आमदार म्हणून तुम्ही नक्कीच प्रसिद्ध आहात. या घराच्या काही आठवणी आहेत का? कधीपासून राहताय तुम्ही इथे? हे आमचं आजीने घर बांधलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहोत. मी पहिल्यांदा म्हणलो की काँग्रेस पक्षाचे ह्यासाठी आभार मानून की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी दिली. आणि आम्हाला तशी काय राजकीय पार्श्वभूमी ना. आमच्या घरामध्ये आमच्या वडिलांनी ग्रामपंचायतची बी निवडणूक नाही लढवली आणि ग्रामीण भागातली नाळ असली आणि पुणेकरांनी मोठं केलं. त्यांनी 30 वर्ष माया मागं उभे राहिले. या घराणी अनेक तुम्हाला शून्यातून उभं राहताना पाहिलेलं आहे, तर कधीपासूनचा हा प्रवास आहे? या घराच्या काही खास आठवणी आठवतात का? हे घर बांधतानाच माझ्या आईवडिलांनी गवंड्याच्या हाताखाली काम केलं. म्हणजे मालक असताना सुद्धा तो तिचे पगार दुसऱ्याला जाऊ नये, घरात जावं किंवा कमी पैसे, तर आईवडिलांनीच ही बिल्डिंग बांधली आमची. स्वतः मेहनत करून बांधली. ती आईवडिलांची आठवण आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये इथे इच्छाशक्ती आहे माझी आणि पॉवर मिळते या घरातनं मला, कारण हे आईने वडिलांनी हाताने बांधलेलं घर आहे माझ्या. आणि आता आपण पाहतो की आमदार म्हटले की आमदार निवास, मोठी घरं, आलिशान घरं असतात. अतिशय साधे आमदार म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात. आणि काय सांगाल, तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण एखाद्या खूप मोठ्या पॉश घरात राहिलं? नाही, असं वाटतं, कोणाला वाटत नाही. पण इथलं जे आहे
ह्यात रमलो आहे मी. म्हणजे बंगल्यापेक्षा हे जरा बरं वाटतं मला, कारण शेवटी इथं लहानाचा मोठा झालो आहे. ह्याच्या प्रचंड आठवणी आहेत. आईवडिलांचं घर आहे, आईवडिलांचं घर आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल असं मनापासून इच्छा आहे की हे बरं. मग मला बंगल्यामध्ये बी करमणार नाही, इथंच करणार. नक्कीच रवी भाऊ म्हणतात की मला बंगल्यात करमणार नाही, पण या घरात करमेल. भाऊ, तुम्ही प्रचाराला चाललेले आहात, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि पुढची जी आपण ही स्टोरी आहे ही आपण वहिनींबरोबर कंप्लीट करणार आहोत. रवी भाऊ आत्ताच प्रचाराला गेले, आपण त्यांच्याशी बातचीत केली. आता आपण त्यांच्या होम मिनिस्टर म्हणजेच प्रतिभाताईंशी बातचीत करणार आहोत. ताई, काय सांगाल तुम्ही? आता खूप बिझी शेड्यूल चालू आहे, घरासाठी वेळ मिळतोय का आणि कसं मॅनेज करताय सगळं? बिझी शेड्यूल तर आहेच. आता शेवटचे 6 दिवस उरलेले आहेत, घरात वेळ नाही मिळते द्यायला. पण बाकीचे माझे परिवार आहेत, आम्ही एकत्र राहतो, त्यामुळे बाकीचं त्या उरकून घेतात. नंतर त्याही संध्याकाळी प्रचारात असतात माझ्याबरोबर, पण सकाळी मी दोन्ही टाईम जाते. नक्कीच आम्ही तुमचं घर पाहतोय आणि अतिशय साधं घर आहे, साधे आमदार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. काय सांगाल, या घराशी किती आठवणी आहेत आणि कधीपासून वास्तव्य आहे या घरात? भाऊंचं तर पूर्वीपासूनच आहे, म्हणजे आमच्या धंगेकर कुटुंबाचं पूर्वीपासून आहे. पण माझे लग्नाला 28 वर्ष झाले तेव्हापासून मी इथेच आहे. साधंच आहे. सासऱ्यांनी आणि सासूनी स्वकष्टाने बांधलेलं आहे. माझ्या सासूनी तर या घरासाठी डोक्यावर वाळू विटा वाहिल्यात. त्यामुळं खूप आम्ही ह्या घराला मानतो आणि म्हणून हे आमचं एक पवित्र मंदिर आहे. नक्कीच एक आपण नेहमी म्हणतो की एखादी वास्तू असते, आपलं घर एक वास्तू असतं, ज्यामध्ये जी वास्तू आपल्याला मोठं होताना पाहते. अशा काही आठवणी आठवतात का याच घरातल्या? पूर्वीचे काही दिवस आठवतात आणि पूर्वीचे आणि आत्ताचे दिवस त्यात मध्ये तफावत असेल, किंवा आधी भाऊ कसे होते, आता इतक्या मोठ्या पदावरती आहेत, असं काही आठवतं? हो, आठवतं. या घरात मी लग्न होऊनच आले. पूर्वी आम्ही 2 रूम खाली होते आणि टेरेसवर माझं लग्न ठरल्यानंतर 2 रूम बांधले गेले. आम्ही 11 माणसांचं, 11 नाही, त्यावेळी 13-14 माणसं होतो आम्ही आणि सगळे ते एकत्रच राहत होतो. जेवढ्या निवडणुका भाऊंनी, आता ही 10वी निवडणूक आहे, तेवढ्या सगळ्या निवडणुका ह्याच घरातून लढवल्या गेल्यात. त्यामुळं खूप छान आठवणी आहेत. मग गावाकडचे पाहुणे यायचे त्या टायमाला, आता थोडे कमी झाले कारण आम्हीच बिझी असतो. तरी येतात पाहुणे, पण मुक्कामी येत नाहीत आमच्याकडे आता सध्या पाहुणे. त्यामुळं खूप मजा होती त्या टायमाला आणि आताही आहे. नक्कीच तब्बल 3-4 पिढ्या या घराने पाहिलेल्या आहेत. आणि आता कसं वाटतं? आता म्हणजे हमखास आपण एक आमदार म्हटलं की आमदाराचं घर खूप मोठं आलिशान असं आपण नेहमीच पाहत असतो. तुम्हाला कधी मोह होत नाही का की आपण एखाद्या आलिशान घरामध्ये राहायला जावं? काय झालं की आता सगळे आम्ही एकत्र आहोत. 11 माणसाचं कुटुंब आहे आणि ही प्रॉपर्टी आहे ही सासऱ्यांची आहे आणि सगळे खेळीमेळीचं आहे. अजून तरी म्हणजे आता काल परवापर्यंत तर वाटत नव्हतं की मोठं घर असावं, पण आता भाऊ खासदार होणार आहेत 100%. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांची, कार्यकर्त्यांची रेलचेल असणार आहे. पण आत्ता वाटायला लागलं कुठंतरी की नाही, आता मोठं घर घ्यावं लागणार आहे. पण नक्कीच या घराची किती मदत झाली आहे किंवा ह्या घराचा आधार किती वाटतो तुम्हाला? एक आपुलकी असते आपल्या घरावर. कायमच आधार आहे ह्या घराचा मला. माझी जाऊबाई खाली राहते, ननंदबाई समोर असतात, म्हणजे सगळं एकत्रच कुटुंब आहे आम्ही. आणि जेव्हा मी आणि भाऊ बाहेर पडतो तेव्हा अजिबात चिंता नसती. माझा मुलगा आमच्या म्हणजे मी आत्ता बाहेर पडते, पण भाऊंना तर मुलगा कितवीत होता हे सुद्धा पूर्वी माहिती नसायचं. त्यामुळं कुठं जायचं यायचं लग्नकार्यांना, म्हणजे भाऊ जरी नसले तरी माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिली आहे आणि एकत्र असल्यामुळं खूप मदत होते मला सगळ्याच बाबतीत. मधी एक छोटा नाही म्हणता येणार, मोठाच एक दुःखद प्रसंग आमच्या दोघांबरोबर झाला. आमची मुलगी गेली, त्यावेळी माझ्या घरच्यांनी मला खूप सावरलं, भाऊंना सावरलं आणि आम्ही सगळे एकत्र येत. खाली 2-3 मुलं असतात. धाकट्या जावेची मुलगी पण आमच्याकडेच असते. त्यामुळं मुलांची पण काही कमी भासत नाही मला. त्या 2 मुली माझ्याच मुली आहेत. ह्या घराने मला खूप आधार दिला आणि याच्यानंतरही मला आधार देतील. नक्कीच ताई, तुम्ही थोड्याशा भावूक झालेल्या दिसताय. मात्र प्रणव, तुमचा मुलगा, तो कुठे असतो आणि तो शक्यतो प्रचारांमध्ये वगैरे आम्हाला दिसत नाही, तर तो आता काय करतो? नाही, आमचा सगळ्यांचा प्रचार वेगळा चालू आहे. त्याच्या वयाची जी मुलं आहेत त्यांच्या ज्या फॅमिली आहेत तो त्यांच्याकडे जातो, त्याच्या वयाच्या मुलांना भेटतो. त्याच्या कशा भावना असतात? तो लहानपणीपासून, जसं तुम्ही म्हणलात की भाऊंना माहिती नव्हतं की तो कितवीत आहे म्हणून, तर आताचा प्रवास बघून वडिलांचा त्याच्या काय भावना असतात?
त्याच्या जन्माच्या आधीपासूनच निवडणुका चालू आहेत. त्याचा खूप छान सहभाग आहे आणि त्याला एक अभिमान वाटतो की त्यांनी परवा एक भाषण केलं मांजरीच्या तिथे, शेवटचं टोक होतं. तर तिथे काही त्याच्या मित्रांनी बोलवलं होतं त्यांच्या घरी. त्यांनी मला रात्री 12:30 वाजता त्यांच्या घरी नेलं. एक 40-45 लोक होते आणि त्यांनी पहिलं भाषण केलं. मला इतकं म्हणजे वाटलं की अरे हा बोलू एवढं छान, माझ्यापेक्षा पण छान. तो पप न करता तो बोलला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कोणालाही विचारा, माझे वडिलांची एक चूक काढून दाखवा म्हणावं. माझ्या वडिलांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही किंवा काय नाही, कायम मदतच केली आणि तुम्ही कधीही हाक मारा, माझे वडील आणि मी आम्ही दोघेही कधीही हजर असू तुमच्याकडे. म्हणजे मला खूप अभिमान वाटला त्याचा. नक्कीच ताई, तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की याच घरामध्ये खूप कार्यकर्त्यांची रेलचेल असतेच, मात्र त्याबरोबर सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा हे घर असेल किंवा तुमचं ऑफिस असेल भाऊंचं, हे खूप आधाराच्या गोष्टी पुणेकरांना असं वाटतात. तर त्या संदर्भातलं काही आठवतं कधी घरी लोक आलेत किंवा? हो, घरी लोक तर असतात, आज पण आहेत. तुम्ही बघितलं सकाळी खूप सारे कार्यकर्ते होते, काही घरात होते काही बाहेर होते. आता घर छोटं असल्यामुळं होतं आणि कार्यकर्ते आले की त्याचं एक आमच्या सासऱ्यांची शिकवण आहे की कधी आपल्या घरून काही खाता पिता गेलं नाही पाहिजे. आता खूपच घाईगडबड असली तर चहा तरी घेऊन जातातच आणि तेही आपलं मांडतात. एक कुटुंब असल्यासारखंच आम्ही आता गेली 30 वर्ष जर भाऊ समाजसेवेत आहेत, राजकारणात आहेत, तर एक नातं घट्ट झालं आहे आमच्या सगळ्यांचं आणि लोकांनाही काही नाही वाटत. आले तरी आपलं एक कुटुंबासारखं, वहिनी चहा करा, हे करा, हक्कानी सांगतात. नक्कीच. प्रतिभाताई म्हणजेच रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी माझ्याबरोबर होत्या. आता त्यांच्या बहीण आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. ताई नमस्कार, टॉप न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, तुम्ही लहानपणापासून भाऊंना बघताय, कसा त्यांचा प्रवास होता सगळा? खूपच कष्टदायक प्रवास होता, म्हणजे खूप कष्टाने ते वरती आलेत आता आणि त्याला फळ पण मिळालं छान आणि खूपच आनंद वाटतो आम्हाला सर्व कुटुंबाला आणि अभिमान पण आहे. एकत्र कुटुंब आहे तुमच्या सगळ्यांचं, तर कसं वाटतं? आता त्यांना जास्त कुटुंबाला वेळ द्यायला मिळत नसेल, मात्र याच घरामध्ये तुम्ही इतके वर्ष राहताय, घराबद्दलच्या काही आठवणी, भाऊंच्या काही आठवणी आहेत? आम्ही खूप म्हणजे आमच्यात खूप कमी अंतर आहे, म्हणजे असं 2-3 वर्षातच असे आम्ही 4 भावंड. म्हणजे आमचं मस्ती, मारामारी आणि भांडणं हे सगळं जे लहान प्रत्येक कुटुंबात चालतं ते सर्व चालायचं. हां, झालेलं आहे. मग आता जेव्हा ते इतक्या मोठ्या पदावरती आहेत, नेते झालेले आहेत, त्यांच्यात काही स्वभावात काही बदल झालेत का जसे होते? काही बदल झालेला नाही आहे आणि आम्हाला काही वेगळं वाटत पण नाही. तो आमचा भाऊच आहे आणि सगळ्यांचंच मदत करण्यासाठीच आणि त्यांच्यामुळं आम्हाला पण सवय लागत गेली. आता सर्वांसंग एक म्हणजे कोण असं वेगळं वाटतच नाही, आपलंच वाटतं असं. तर रवींद्र धंगेकर यांचं घर आपण पाहिलं, त्यांच्या ज्या पत्नी आहेत, त्यांची बहीण आहे, त्यांच्याशी आपण बातचीत केली. अतिशय साधा माणूस म्हणून ते प्रसिद्ध आहेत. घरही तितकंच साधं आहे आणि हेच घर सध्या अनेक पुणेकरांसाठी एक आधार असल्यासारखं पुणेकरांना वाटतं. मात्र नक्कीच सध्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे, घरात द्यायला तितकासा वेळ मिळत नाही आहे. मात्र याच घराने धंगेकरांना शून्यातून उभं राहताना पाहिलेलं आहे आणि आज ते उमेदवार आहेत. त्यामुळे याच घरामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी घडणार आहेत, आणखीन मोठमोठ्या पदांवरती ते जातील आणि हे घर मात्र या सगळ्याच त्यांच्या कर्तृत्वाचं नेहमीच साक्षीदार राहणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त
38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.